नमस्कार. कथा वाचन या यूट्यूब चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर आजची कादंबरी आहे ग दी माडगूळकरांच्या जीवनावर आधारित कादंबरी देवाची पावले. लेखक आहेत रवींद्र भट. शीर्षकाचे नाव आहे माझे पान. सन 1955 ते 56चा सुमार असेल. माझं वय तेव्हा 14-15 वर्षांचे. काळजी, काटा, व्यथा, विवंचना असले अवघड शब्द त्या वयात माझ्या शब्दकोशातच नव्हते. एखाद्या एकत्र कुटुंबातील कुटुंबप्रमुखाचे शेंडेफळ जसं लाडावलेलं खोडकर असावं, अगदी तसाच मी. सुप्रतिष्ठित वडिलांचा धाकटा मुलगा. तसा वडिलांचा मारही खाल्ला खूप, पण त्या माराचे वळ मनावर कधी उठलेच नाही. त्यांनी केलेल्या वात्सल्याचा वर्षावच मनात कायमचा सात्विक आनंदाच्या लहरी रेखून गेला. माझे वडील अतिशय भावनाप्रधान, हळूवार अंतःकरणाचे, कुणाच्याही मदतीला सदा तत्पर. हा घरचा, हा दारचा असा भेदभाव नाही. मावस, चुलत भावालाही सख्या भावापेक्षा जीवापाड जपणारे. अर्थात वडिलांची ही भावनिक बैठक त्या वयात मला कशी जाणवावी? त्यांचं बाह्य व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक. भव्य कपाळ, सरळ नाक, खास कोकणस्थी लालसर गुलाबी वर्ण, पूर्ण पाश्चिमात्य पोशाख, इंग्रजीवर प्रभुत्व इतकं की त्यांचं भाषण चालू असताना कोर्टातला इंग्रज जज देखील भारावून जायचा. वडिलांच्या या भव्य व्यक्तिमत्वापुढं भोवतालची माणसं दबून जायची. मुलं तर घाबरायचीच आमच्या घरी यायला. साहजिकच माझ्या मनातसुद्धा त्यांच्याविषयी सारखी धास्ती असायची. त्यांच्या रागावलेल्या हाकेला ओ देणं मी टाळायचो. त्यांना स्वच्छतेची अतिशय आवड. मी तसा अजूनही गळतट. सकाळी पलंगावर चादर घातली की नाही हे पाहायला ते दररोज माझ्या खोलीत यायचे. मग खाली जाऊन स्वतः घरातल्या साऱ्यांचा चहा करायचा. अंघोळ आटोपून बरोबर 8 वाजता खुर्चीवर बसून कामाच्या कागदात डोकं खुपसायचे. अगदी लहानापासून मी पाहत आलो. त्यांच्या सकाळच्या या कार्यक्रमात क्वचित कधी बदल झाला असेल. मात्र 1955 साली हे वेळापत्रक बदललं. चहाच्या टेबलावर बसून ते रेडिओ ऐकू लागले. त्यात रंगू लागले, चर्चा करू लागले आणि एक टेबलावर कोपर आणि तळहातावर गाल टेकून कुठंतरी शून्यात पाहत मी त्यांना रडताना पाहिलं. त्या समर्थ पुरुषाचं ते मूक रुदन पाहून माझेही डोळे अभावितपणे भरून आले. रेडिओच्या स्पीकरमधून एक करुण गीत स्रवत होतं. दैवजात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. आणि मग हे दृश्य 10-20 वेळा तरी अनुभवलं. गीत रामायणातील गाणं रेडिओमधून बाहेर पडत आहे आणि माझे पुरुषोत्तम वडील शून्यात पाहत मूक रुदन करीत आहेत. कैलासवासी ग दी माडगूळकरांच्या अलौकिक प्रतिभा विलासाचा माझ्या मनाच्या ओल्या मातीवर झालेला हा पहिला दृश्य संस्कार. पुढे ते संपूर्ण वर्ष मी एखाद्या शहाण्या मुलासारखा सकाळी लवकर उठून स्वतःची खोली नीट आवरून वडिलांच्या बरोबर चहाच्या टेबलावर बसून गीत रामायणातील गीतं समरसून ऐकू लागलो. भावनिक आंदोलनाचे अनेक क्षण या काळात मी अनुभवले. भारतीय संस्कृतीची, भारतीय आदर्शाची पहिली ओळख मला झाली. या साऱ्या मानसिक विकासाला साक्ष होते माझे हळूवार अंतःकरणाचे वडील. सुंदर शब्दकळेविषयीची माझी ओढ त्यांनी हेरली. सातत्यानं माझ्यासमोर नवीन पुस्तकं आणून ठेवली. बालवयातच माझा व्यासंग वाढला. त्याला माझ्या वडिलांचं भावनाप्रधान मन आणि त्या मनाच्या तारा छेडणारं तसंच अण्णांचं गीत रामायण कारणीभूत आहे असं आजही मला विनम्रपणे सांगावंसं वाटतं. अनुभवाची क्षितिजं दिसामासांनी व्यापक होत होती. मनात मराठी चित्रपटाचं आकर्षण निर्माण होत होतं. त्या काळात मराठी चित्रपटामध्ये साहित्याला अतिशय महत्त्वाचं स्थान होतं. चित्रपटाचं आर्थिक यशापयश मांडताना निर्माते, दिग्दर्शक त्यांच्या साहित्यिक अंगाचा अतिशय गंभीरपणे विचार करत होते. संसारक्षम कथा, बंदिस्त पटकथा, भावमधुर काव्य ही बहुसंख्य मराठी चित्रपटांची त्रिसूत्री होती. आणि या त्रिसूत्रीचे मुख्य उद्गाते अर्थातच कैलासवासी ग दी माडगूळकर. त्यांच्या लेखणीचा परिस्पर्श लाभलेला प्रत्येक मराठी चित्रपट मी आवर्जून पाहत असे. अगदी 2-2 वेळा पाहत असे. मायाबजार चित्रपटाचे संवाद आणि गाणी मी एखाद्या साऊंड ट्रॅकप्रमाणे त्या काळी मित्रांना ऐकवत असे. पुढे महाविद्यालयात आल्यावर साहित्याची आणखी जवळून ओळख झाली. पण अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांपेक्षा माडगूळकरांचं भावगीत मला सदैव जवळचं वाटलं. स्वतःच्या भावनांचं उत्कट संतर्पण माडगूळकरांच्या गीताइतकं मला इतरत्र कुठं गवसलंच नाही. मनाच्या तरल अवस्थेत माडगूळकरांची कित्येक गाणी आपलीच आहेत असा संभ्रमही मला वाटू लागला. त्याचबरोबर आता आपल्यालाही असंच काहीतरी लिहिता यायला हवं असंही तीव्रतेने वाटू लागलं. माझ्या महाविद्यालयीन कवितेकडे पाहिलं तर त्यावर माडगूळकरी शब्दकळेचा किती प्रचंड प्रभाव आहे हे कोणीही सांगू शकेल.
एकलव्याप्रमाणे ही सारी साधना झाली. प्रत्यक्ष माडगूळकरांची कधीही भेट झाली नव्हती. तो युग 1962 साली आला. माझ्या बंधूंच्या मनात एक मराठी चित्रपट काढण्याची कल्पना बरेच दिवस होती. माझ्यातील कलागुण हेरून त्यांनी मला त्यांच्या योजनेत सामावून घेतलं. पुढे निर्माता म्हणून सारी जबाबदारी मलाच घ्यावी लागली. ते माझं घर या राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या चित्रपटाच्या निर्मितीच्या पूर्वतयारीचा तो काळ होता. आम्ही माडगूळकरांच्याकडे गेलो. चित्रपटाची 1-2 गाणी हाऊस म्हणून मी लिहावीत आणि उरलेली प्रमुख गाणी अण्णांनी लिहावीत अशी आमची कल्पना होती. कारण चित्रपटाच्या आर्थिक यशासाठी श्रेयनामावलीमध्ये ग. दि. माडगूळकर हे नाव आम्हाला अत्यावश्यक वाटत होतं. माडगूळकरांनी या योजनेला आनंदाने होकार दिला. पुढे या चित्रपटाला फिल्म फायनान्स कॉर्पोरेशनने आर्थिक सहाय्य मंजूर केले. या तऱ्हेने सहाय्य मिळणारा ते माझे घर हा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे चित्रपटाची प्रदर्शनपूर्व जाहिरात खूपच झाली. आम्ही गीतलेखनाचा करार घेऊन माडगूळकरांच्याकडे गेलो. माडगूळकर गंभीर झाले. म्हणाले, फिल्म फायनान्स कॉर्पोरेशनचं पहिलं मराठी चित्रपट आहे. गीतकार म्हणून माझ्याबरोबर आणखी एका कवीला श्रेय का? सारी गाणी मी लिहितो, नाही तर तुम्ही लिहा. अण्णा त्यावेळी असं का बोलले याचं मला अजूनही गोड आहे. साहित्यिक माडगूळकर म्हणून माझ्यासमोर जे चित्र उभं केलं त्याला अण्णांच्या या विधानानं नाही म्हटलं तरी तडा गेला. मग मीही थोडासा जिद्दीला पेटलो. आपण स्वतः निर्माते आहोत. आर्थिक यशापयशाची संपूर्ण जबाबदारी आपण खांद्यावर घेतली आहे. मग सारी गाणी आपणच का लिहू नयेत? संगीत दिग्दर्शक सुधीर फडके यांनी दुजोरा दिला. ते माझं घरची सारी गाणी मी एका बैठकीत लिहिली. श्रमिक हो घ्या इथे विश्रांती, उठी श्रीरामा पहाट झाली किंवा दिव्या दिव्यांची ज्योत सांगते यासारखी अजरामर गाणी मी वयाच्या अवघ्या 20-21व्या वर्षी लिहिली. आणि कौतुकाने सुधीर फडके म्हणाले, मराठी चित्रपटाच्या क्षितिजावर नवा माडगूळकर जन्माला आला.